दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मित्रांनो, मी संकेत क्षीरसागर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलो आहे अशा ठिकाणी दत्तात्रेयाचं दुसरं रूप म्हणजेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं गाव म्हणजेच कारंजा लाड। कारंजा लाडमध्येच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला। आधी तुम्ही व्हिडिओत आता जे पुढे पाहाल तुम्हाला पहिले आधी मंदिर दिसेल, मंदिराचं सगळं व्यवस्था दिसेल, त्याच्यानंतर तुम्ही पाहाल त्यांचं जन्मस्थान। चला तर मग आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करू। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्तात्रेयाचं दुसरं रूप म्हणजेच कारंजा लाड येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज। आपण आलो आहे आज तिथेच। नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म ह्याच गावी झाला। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आहे मोठा हॉल, जिथे सगळ्या लोकांना बसण्याची जागा आहे। समोर गेलो थोडंसं की तिथे महादेवाची पिंड आहे। 1934 साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हे मंदिर बांधलं। जेथेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर। निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर। गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन। गुरु विण नाही नर नारायण। मंदिराच्या उजव्या बाजूला म्हणजेच सभा मंडपाच्या उजव्या बाजूला औदुंबराचे खूप मोठे झाड आहे आणि त्याच औदुंबराच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे आणि त्या शंकराच्या पिंडीच्या उजव्या बाजूला लोकांना पूजा अर्चना करण्यासाठी जागा आहे, जिथे लोक पूजा करू शकतात। मंदिरामध्ये रोज लाखो भक्त येत असतात। मंदिरात आत प्रवेश करताना तुम्हाला प्रवेश आहे, पण तुमच्या मोबाईलला प्रवेश नाही। यासाठी तुम्हाला परमिशन काढावं लागते, त्याच्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ शूट करू देतात। आम्ही आधी परमिशन काढली, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केला। आतापर्यंत तुम्ही जे सगळं पाहिलं ते मंदिराचं होतं। आता तुम्हाला नेतो मी जन्मस्थान, जिथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा खरोखर जन्म झाला। तिथे मंदिरातून बाहेर निघालो की समोर जाण्याचा रस्ता आहे, दाखवतो मी तुम्ही। जाण्याचा रस्ता आहे आणि इकडल्या साईडनी त्यांचं जन्मस्थान। मंदिरापासून सरळ थोडंसं दूर आलो का इथेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान। चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊ। पायऱ्यावरून वरती गेलो की इथून वरती आलो का इथे दरवाजा आहे। याच ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला। जन्मताच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ओंकाराचा उच्चाराशिवाय दुसरा कोणताच उच्चार त्यांच्या तोंडातून येत नव्हता। वयाच्या 7व्या वर्षापर्यंत त्यांच्या तोंडून फक्त ओंकाराचा उच्चार निघत होता आणि वयाच्या 7व्या वर्षीच त्यांनी आपले आईवडिलांना असे म्हटले की माझे उपनयन करा, म्हणजेच मोहनचे करा, त्याच्यानंतरच मी बोलेल।
आणि आश्चर्य असं की जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मोहंज झाली त्यानंतर त्यांनी वेद बोलायला सुरुवात केली आणि हे चारही वेद ते बोलू लागले. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हे एक अवतारी पुरुष आहे आणि वयाच्या 8व्या वर्षीच आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीनाथकडे निघून गेले. आता जे हे आपण पाहत आहे हेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं घर आहे. जसं आधी होतं तसंच आता आहे. आणि खाली जो परिवार राहतो गोहे परिवार यांनी अजूनही ह्या घराची व्यवस्था जशीच्या तशी ठेवली आहे आणि पुढे पण अशीच राहील. आणि तुम्हाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची माहिती वाचायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पूर्ण माहिती मी दिली. हे आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आणि तुम्ही जे आधी पाहता ते होतं मंदिर. आता जो आपण आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला तिथेच भोजनाच्या पास मिळतात. तिथे तुम्हाला 11:30 वाजतापासून 1:30 वाजेपर्यंत घेता येते. पासचे एकही रुपये तुम्हाला द्यावा लागत नाही. आणि हे जे बांधणं सुरू आहे त्याच्या वरच्या बाजूला महाप्रसाद असतो. पुढं पाहणारच आहे. घड्याळीत 11:15 वाजले की बायांना आतमध्ये बसायला सांगतात आणि माणसं सगळे बाहेर बसतात आणि 11:15 वाजता मंदिराचे कपाट बंद होतात. आता 11:15 व्हायला आता सध्या वेळ आहे. 11:15 वाजता मंदिराचे कपाट बंद होऊन जाईल. पावणे 12 झाले. आता 11:15 झाल्याबरोबर शंखनाद झाला. शंखनाद झाल्याबरोबरच दरवाजे बंद झाले. आम्ही आता मस्तपैकी बसलेलो आहे. सांगितलंय व्हिडिओसाठी काढून सांगितलंय कुणी. बघा खाली बघा चटईवरती.
तिथे लगेच होते. लाईन आहे सगळी. महाप्रसाद दिगंबरा महाप्रसाद घेण्यासाठी बसलो आहे. मी अभय पारसकर, कोषाध्यक्ष, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान. प्रकाश होडे, व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. आमच्या मंदिराची स्थापना 1934 साली झाली. पुढील वर्षी आमच्या संस्थानला 90 वर्ष पूर्ण होतात. ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी या संस्थांची स्थापना केलेली आहे. या संस्थानात 45 दिवस उत्सव चालतो. यावर्षी संबंधित उत्सव 15 जानेवारी 2024 ते 25 फरवरी 2024पर्यंत सुरू राहणार आहे. येथे सद्भक्तांना पारायणाची सुविधा आहे. आता यावर्षी 20 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत दत्त सप्ताह सुरू असेल. इथे जवळपास 150 भक्त पारायण करता येतात. आणि 26ला दत्त जयंतीचा सोहळा असेल. आणखी कसं तुम्ही नरसिंह सरस्वती माहिती सांगा, म्हणजे त्याचा जन्म, अवधूत चिंतन श्री गुरुदेव नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्ताचे दुसरे अवतार मानले जातात. पहिला अवतार पिठापूर इथे, दुसरा कारंजा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि तिसरा स्वामी समर्थ अक्कलकोट, असे 3 आपल्या दत्त संप्रदायामध्ये हे तिन्ही यांचे अवतार मानले जातात किंवा यांचे अंशावतार मानले जातात. आपल्या इथे 350 वर्षापर्यंत कुणालाही असं माहीत नव्हतं की महाराजांचं जन्मस्थान हे आहे. पण थोरले महाराज नरसीचा चातुर्मास आटपून अमरावतीला जात असताना कारंजाला आले आणि कारंजाला येऊन त्यांनी घोड्यांच्या वाड्यातले नरसिंहाच्या भिंतीचे दर्शन घेतलं आणि त्यांनी हे नक्की सांगितलं की महाराजांचा जन्म कारंजाला ह्याच झालेला आहे आणि याच वाड्यात झालेला आहे. पुढे त्यांनी त्या वाड्याची मागणी केली. त्या वाड्याच्या मालकाने वाडा काही दिला नाही, पण वाड्यातील पुढची जागा जी आहे अंगण, ते अंगण दिलं. त्या ठिकाणी मंदिर झालं. त्यांनी ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांना अशी आज्ञा केली होती की तुम्हाला जर मंदिर बांधायचं तर तुम्ही कारंजाला बांधून घ्या, म्हणजे मग त्या ठिकाणी तुम्हाला बांधता येईल ते मंदिर. आणि मी बरीचशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याप्रमाणे ब्रह्मानंद सरस्वती इथे आले आणि 34मध्ये त्यांनी या ठिकाणी हालचाल सुरू केली आणि 4 महिन्यामध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं. मंदिराची उत्तरोत्तर प्रगती तेव्हापासून होत आहे. संपूर्ण विश्वस्थांच्या हातात स्वतः त्यांनी मंदिर बांधून आणि संपूर्ण विश्वस्थांच्या हातात देऊन ते इथून निघून गेला आणि त्यानंतर पुन्हा काही मंदिराला आले नाही. तेव्हापासून विश्वस्त सगळे त्या मंदिराची व्यवस्था पाहतात आणि हे मंदिर उत्तरोत्तर आपली प्रगती करत आहे. या मंदिरामध्ये आत्ताच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 45 दिवसाचा मोठा उत्सव होतो आणि महाराजांचं हे जन्मस्थान आहे. महाराजांची तपोभूमी वाडीला आहे आणि कर्मभूमी महाराजांची गाडगापूरला आहे. अशा 3 ठिकाणी यांचा संचार होता. इथून गेल्यानंतर 8व्या वर्षी 30 वर्षांनी आईला भेटायला ते पुन्हा आले होते, असा इतिहासामध्ये नोंद आहे. त्याच्यात सगळ्यात तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल आणि व्हिडिओ कॉल दिल्याबद्दल सुद्धा धन्यवाद.